नारायण नारायण. पर महाराज असं काय झालं होतं तेव्हा आणि काय होणार होतं? जे घडणार होतं ती एक अशी घटना होती की त्याचा अर्थ हे समजणं सोपं नव्हतं. एक अशी घटना ज्यामुळे सारी सृष्टीच विस्मयचकित झाली. हे का घडलं हे तेव्हा थेट उमजणं कठीण होतं. अत्यंत प्रबळ अशी ही घटना होती. काय होणार होतं देवा? सांगतो बान. साक्षात श्री महादेव श्री ब्रह्मदेवांचे 5वे मस्तक कापणार होते. काय म्हणला असा महाराज? खरंच महादेव ब्रह्मदेवांचं मस्तक कापणार होते? होय बान. बानू, आज साऱ्यांना कळेल ती घटना ही प्रतिकात्मक तर होतीच, परंतु परिस्थितीला पूरक देखील होती. ती घटना घडण्यामागे काही कारण ही निश्चित होती. आज आख्यानाच्या अनुषंगाने हे सर्वांना कळेल. होय देवा. मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. नारायण नारायण. ही घटना घडली त्याआधी त्रिमूर्तींनी प्रजापती पदासाठी दक्ष यांची नेमणूक केली. प्रजापती पद हे निर्माण झालं ते सृष्टी चक्र सुरळीत चालावं म्हणून. कारण त्यावेळी श्री महादेव हे विरक्त झाले होते आणि म्हणून याची सुरुवात झाली होती. ती आता अशा वळणावर येऊन पोहोचली होती की ज्यामुळे ही घटना घडणार होती. नारायण नारायण. वेद ह्या सृष्टीच्या उद्धारासाठी अत्यंत महत्वाचे आहे. वेदांमुळेच हे सृष्टी चक्र चालू आहे. वेदांमुळेच या सृष्टीचे नियम आणि संतुलन अबाधित राहिले आहे. वेद हे चराचरात आहे. वेद ही केवळ एक संकल्पना नाही, ते सार्वभौमत्व आहे. वेद हे संस्कृतीचे पोषकत्व अबाधित ठेवण्यासाठी आहे. वेद हे देवांचा प्राण आहे असे म्हटले तर ते अयोग्य ठरणार नाही. वेद चुकीचे आहेत. वेदांना नष्ट करायला हवं. नारायण नारायण. श्री महादेव जरी विरक्त झाले असले तरीही त्यांना श्री ब्रह्मदेवांची वाक्य ऐकू येत होती आणि त्याचा त्यांना रागही येत होता. वेदांना नष्ट करायला हवं. वेद चुकीचे आहेत. ब्रह्मदेव, ही वेदनिंदा तुमच्या ज्या मुखातून होते आहे त्या मुखाला थांबवा. अन्यथा मला हे कार्य करावे लागेल. वेदांना नष्ट करायला हवं. मला ब्रह्मदेवांच्या 5व्या मस्तकाला शासन हे करावेच लागेल. महादेव, आपण असे करू नये. वेद चुकीचे आहेत. वेदांना नष्ट करायला हवं. थांबा महादेव, थांबा. आता ते शक्य नाही.
साक्षात श्री महादेवांच्या त्रिशूळाने त्याचे लक्ष वेधले आणि एका झटक्यात श्री ब्रह्मदेवांचे 5वे मस्तक कापले गेले. नारायण नारायण. आणि ही घडलेली घटना कोणापासून लपून राहणं शक्य नव्हतं. तसंच प्रजापती दक्ष यांच्यापासून हे लपून राहणार नव्हतं. अखेर त्यांना ही वार्ता कळलीच. आज का कोण जाणे, माझी अस्वस्थता मला काही केल्या स्वस्थ बसू देत नाहीये. प्रजापती, काय झालं आहे? आपल्याकरिता वार्ता घेऊन आलो आहे. कसली वार्ता? मी विचारलं कसली वार्ता? प्रजापती, वार्ता अशुभ आहे. अशुभ वार्ता? काय झालं आहे? प्रजापती, श्री ब्रह्मदेवांशी अशी ही निगडीत वार्ता आहे. माझ्या संयमाची सीमा उलटून जायच्या आत सांगितलंस तर ते उत्तम ठरेल. होय प्रजापती, श्री महादेवानी श्री ब्रह्मदेवांचे 5वे मस्तक विलग केले आहे. महादेव, हे तुम्ही योग्य केले नाहीत. असे तुम्ही करायला नको होते महादेव. माझे पिता, या सृष्टीचे निर्माण करता प्रत्यक्ष ब्रह्मदेव यांना तुम्ही शाप दिलात. जरी तुम्ही या सृष्टीची निर्मिती केली असली तरी तुम्हाला त्याचा गर्व झाला, तुम्हाला अहंकाराने ग्रासले गेले आणि म्हणून या सृष्टीत तुमचे कोणीही पूजन करणार नाही. त्यांची पूजा कोणीही करणार नाही असा तुम्ही त्यांना शाप दिलात. त्यावेळी मी काही बोललो नाही. हे मात्र अयोग्य आहे, अनुचित आहे महादेव. कुणीही पुत्र या कृत्याचे समर्थन करणार नाही आणि मी तर त्याहूनही नाही. मी हा अवमान कधीही विसरणार नाही. तुमच्या ह्या कृत्याने आपल्यात एका प्रकारे शत्रुत्वालाच प्रारंभ झालाय असे म्हटले तर ते अनुचित ठरणार नाही महादेव. महादेव, नारायण नारायण. आणि अशा प्रकारे दक्ष प्रजापती यांच्या मनी श्री महादेवांविषयी द्वेष निर्माण झाला. बानू, जी महाराज. तुला आता त्यांच्या द्वेषाचं मूळ कारण ध्यानात आलं असावं. वय जी. दावरच्या नियमांचं पालन करायचं नाही असं तिला कोणी सांगितलं? नियम? हो, जे नियम घालून दिले आहेत त्याचा स्वीकार करायला हवा, त्याचे पालन करायला हवे. पंधरवड्यातून यांची आणि तिची भेट 2दा घडणार आहे असा नियम आहे. मग यांनी तिच्याकडेच राहावं असा हट्ट कशाला करावा?